स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, ज्या देखण्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या देखण्या वारसदाराने हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेललं ते राजे शंभूराजे. मायभूमीच्या या मराठमोळ्या वारसदारांना ज्यांनी स्वराज्याची भूमी परकीय पारतंत्र्याच्या जोखड्यातून मुक्त केली त्यांना कृतज्ञतापूर्ण नतमस्तक होते. महाडच्या पवित्र क्रांतीभूमीतून ज्यांनी समतेचा एल्लागार दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. ज्यांचे जीवन म्हणजे हिंदुस्थानावरील जिवंत भाष्य आहे, ज्यांचे वर्णन करताना महाराष्ट्रातील मराठी माणूस थकत नाही, ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. हिंदुत्वाशी इमान राखणारे महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अखंड होऊ द्या तुमच्या हातून मानवतेची सेवा, राणाहुनी अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा, सुखदुःखाच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करिता, अधीर झाले तुमच्या पायी नतमस्तक होण्याकरिता. शिवसेनेचे पक्षप्रतोद महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या चरणी नतमस्तक होते. युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य विकास शेठ गोगावले. एका यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. आमदार भरतशेठ गोगावल्यांच्या विशाल कर्तृत्वाची सावली माया माऊली सुषमा काकी गोगावले, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व कार्यकर्ते, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि भरतशेठ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे निष्ठावान मावळे. महाराष्ट्र निवडणुका आज आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्यासाठी आणि त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ही रायगडची भूमी अनेक महापुरुषांनी त्यांच्या पवित्र विचारातून आणि कार्यातून पावन केली. दत्तो वामन पोद्दार, नाना पुरोहित, सी डी देशमुख यांनी समर्थ विचार दिलाच, पण या भूमीला त्याग, संघर्ष आणि समर्पण शिकवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याची रणभूमी ज्यांच्या रक्ताने न्हाली ते सरसेनापती तानाजी मालुसरे, ज्यांच्या सरसेनापती तानाजी मालुसरे ज्यांच्या पवित्र रक्ताने हा स्वराज्य मळला ते आपले रायबा मालुसरे यांची ही भूमी आहे. त्यांचे विचार समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणारे आणि या मातीत रुजवणारे पवित्र भूमीतील नेतृत्व आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. भरतशेठ म्हणजे प्रगतीला बळ, भरतशेठ म्हणजे कष्टाचं फळ, भरतशेठ म्हणजे प्रोत्साहनाची थाप, भरतशेठ म्हणजे ऊर्जा अमाप. घड्याळाप्रमाणे न थांबता अविरतपणे जनतेची सेवा करणारे आधुनिक युगातील ऋषी आहेत भरतशेठ. ऊन वारा वादळ कशाचीही तमा न बाळगता किंबहुना स्वतः आजारी असताना देखील लोकभावनेचा आदर करत त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानणारे महाराष्ट्रातील एकमेव लोकनायक आहेत भरतशेठ. 15 वर्षाच्या काळामध्ये अनेक विकास कामं केली, महिलांसाठी अनेक योजना आणल्या. इतकी कामं केली आहेत की एकही वाडी वस्ती गाव नाही जिथे आमदार साहेबांच्या मार्फत मग ती रस्त्याची कामं असू द्या, पाण्याची असू द्या, नाहीतर बुद्धविहार असू द्या, सगळी कामं आमदार साहेबांच्या मार्फत झालेली आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये आमदार साहेब व सुषमा काकी हे दोघेही या मतदारसंघातील जनतेला अन्न पाणी, कोणी जरी अडचणीत असेल तरी पैसे, हॉस्पिटल, जी गोष्ट लागेल ती आमदार साहेबांकडून मिळालेली आहे हे कोणीही नाकारू शकत नाहीत. आज विरोधक म्हणतात या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. मी त्यांना सांगू इच्छिते, निवडणुकींच्या प्रचारानिमित्त आपण ज्या रस्त्यावरून फिरत आहात ना, तो रस्ता देखील आमदार साहेबांनीच केलेला आहे हे विसरू नका. कोकणातलं पहिलं हॉस्पिटल केंबुर्ली येथे 200 खाटांचं पहिलं हॉस्पिटल आमदार साहेबांनी मंजूर केलं. भरतशेठनी हॉस्पिटल नाही काढलं, पण भरतशेठच एक चालतं बोलतं हॉस्पिटल आहे. 3600 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आमदार साहेबांनी आणला. हा आकडा उच्चारताना विरोधकांना दम लागला, पण भरतशेठनी तो एका दमात आणला. सुरांमधून हाकेला, सुरांमधून साथ द्यावी, भरतशेठ यांच्या यशासाठी मनापासून साथ द्यावी. चंदनासारखा झिजतो आणि दिव्यासारखा जळतो, भरतशेठ यांचा महिमा फक्त गोरगरिबांनाच कळतो. शेठ, तुम्ही आयुष्याला पुस्तक समजून पान आणि पान समजवत गेलात. शेठ, तुम्ही आयुष्याला पुस्तक समजून पान आणि पान समजवत गेलात. उत्तमातले उत्तम सारे समाज जीवनात रुजवत गेलात. सूर बनून तुमचे विचार आमच्या मुखातून गाणे गातील. तुम्ही लावलेल्या साखरमाच्या रोपाला रसाळ गोमटी फळे येतील. निवडणुकीत आपण केलेले काम हा शेवट नसतो, हा तर खरा आरंभ आहे. भरतशेठ यांच्या ध्येयाचा, विजयाचा हाच तर खरा प्रारंभ आहे. आज विरोधक म्हणतात आम्हाला एक संधी द्या.
या मतदारसंघाच्या जनतेने तुम्हाला एक संधी दिली होती, परंतु त्यावेळेस तुमच्या गाड्यांच्या काचा कधी खाली येत नव्हत्या. तुम्ही 12 वाजले तरी लोकांना भेटत नव्हतात. तुम्ही एवढा विकास केला की लोकांनी तुम्हाला 5 वर्षातच घरी बसवलं. अहो, ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेला विरोध केला आता तेच म्हणतात आम्ही निष्ठावंत. या निष्ठावंत म्हणणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. तिकिटासाठी इकडे तिकडे उड्या मारणारे निष्ठावंत नसतात. तो ज्या पक्षाकडे तुमचा फायदा होईल त्या पक्षाकडे जाणारे तुम्ही. आम्हाला निष्ठेची भाषा शिकवायची गरज नाही. आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणार. 20 वर्ष तुमच्याकडे होती. त्या 20 वर्षात तुम्ही केलं काय? ती अपूर्ण असलेली नगर परिषदची इमारत बांधली आणि त्या इमारतीच्या जोरावर तुम्ही आता विकासाच्या गप्पा मारताय. अहो, आमच्या आमदार साहेबांनी 288 आमदारांपैकी एकमेव आमदार आहेत ज्यांनी या मतदारसंघासाठी 3600 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आणला. 3600 कोटी. 3 पक्ष नाही बदलले. ही उबाटाची जी उमेदवार आहे तिच्या बापाला आदरणीय आमदार साहेबांनी 3 वेळा पराभूत केलं होतं. आता मात्र चौथ्यांदा आपल्याला असा चौकार मारायचा आहे की ती 23 तारखेनंतर प्रभाकर मोरेंसारखी कायमची मुंबईला राहायला गेली पाहिजे. अशा पद्धतीचा लीड आपल्याला त्यांना द्यायचा आहे. म्हणूनच स्वराज्याच्या राजधानीतून तेजस्वी विचारांच्या शिवसेना प्रमुखांच्या भगव्या ध्वजाला ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेललं त्या धर्मवीर आमदारांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवूया. येणाऱ्या 20 तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आमदार साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊया एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करतो, जरा टेरेसवर जी मंडळी आहे इलेक्ट्रिक वायर्स आहेत, प्लीज पुढे कुणी येऊ नका. कुठलाही अपघात करता कामा नये. यानंतर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय विकास शेठ गोगावले. एकच शेठ, एकच शेठ. चेन कुणाची पडली? सोन्याची.